तर हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि गाईज आता मी इव्हनिंगला फिरायला आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीमध्ये. इथला माहोल बघून तुमच्या लक्षात आला असेल, एकदम घनदाट झाडी आणि एकदम फ्रेश हवा, मस्त वाटते इकडे फिरायला. बरेचसे लोक येत असतात आपल्या या रूटला फिरायला, तर हे बघू शकताय तुम्ही. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मी युनिव्हर्सिटीमध्ये खूप ठिकाणी फिरणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टीची तुम्हाला मी माहिती देईन. तर चलो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला खूप प्रेम द्या. तर गाईज फायनली मी युनिव्हर्सिटीमध्ये जो मेन आपला पॉईंट आहे हे महाराजांचा पुतळा आणि ही आपली युनिव्हर्सिटी इथं पोचलेलो आहे 1-1.5 किलोमीटर चालत. गाईज युनिव्हर्सिटीचा हा जो मेन आपला स्पॉट आहे किंवा एरिया आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढी पुतळा आणि ही आपली युनिव्हर्सिटी. एकदम भारी वाटते इथं आल्यानंतर. एकदम म्हणजे मस्त मूड एकदम फ्रेश होतं हे बघितल्यानंतर. आणि हे महाराजांचा तर पुतळा एवढा छान आहे इथं, म्हणजे एकदम रिलॅक्स मस्त वाटतं, असं बघतच बसू असं वाटते. एवढं हे भारी इथलं वातावरण आहे. त्यामुळं ऑफिसवरून आल्यानंतर इकडे यायला खूप भारी वाटते. येऊन थोडं चालून गेलं थोडं तर मस्त वाटते. एकदम एकदम मूड छान होतो आहे. त्यामुळं येत राहायला पाहिजे इथं सारखं. तर काहीच तिथून फायनली महाराजांच्या पुतळ्यापासून आता इकडं आलो. हा एरिया बघू शकता तुम्ही. इकडं खूप घनदाट झाडी आणि एकदम फ्रेश वातावरण इकडचं आहे. खूप छान वाटते इकडे फिरायला. आता तुम्हाला मी म्हणजे इकडं युनिव्हर्सिटीमध्ये तलाव एक आहे, त्या तलावाच्या हिशोब मी चाललो आहे. तिथं पण तुम्हाला दाखवतो. खूप छान व्ह्यू आहे तिथला पण. खूप लोक तिथे येतात फिरायला संध्याकाळच्या वेळेला. तर लेट्स सी, आपण बघू ते. चलो गाईज, माझ्या मागं खूप गर्दी आहे किंवा येताना आत्ता थोडं व्हिडिओ करायला ऑकवर्ड वाटत होतं, कारण युनिव्हर्सिटीमध्ये खूप लोक चालायला येतात. त्यामुळं व्हिडिओ करणं थोडं हे होते. हे माझ्या मागं बघू शकताय तुम्ही. खूप लेडीज इथं म्हणजे चालायला वगैरे येतात, जेंट्स बरेचसे चालायला येतात. त्यामुळं जेव्हा असं व्हिडिओ करतो तेव्हा असं सगळं तोंडाकडे बघत असतात. त्यामुळं थोडंसं ऑकवर्ड वाटते. बट मी पुढे येऊन थोडा व्हिडिओ करतो आहे आता. आता बघूया केव्हा हे जाते, म्हणजे असं म्हणजे भीती वाटायची आधी केव्हा व्हिडिओ करतो आहे बघूया. खूप व्हिडिओ केलेत बट असं पब्लिकमध्ये थोडं जास्त करत नाही मी. तर लेट्स सी. आता मी म्हणजे जी तलाव आहे तिथं पोचलो आहे आता. तर तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो, त्याचा नक्की आनंद घ्या. चलो गाईज, तर आज तो तलाव आहे आणि इथं गर्दी फक्त बघा, गर्दी भरपूर गर्दी आहे. म्हणजे पलीकडे पण बसलात लोक, इकडं वगैरे. त्यानंतर या साईडला खूप गर्दी आहे. मस्त वाटतं इथं बसायला. तर गाईज इथं थोडा वेळ थांबलो. आता निघूया इथून, कारण आपल्याला अजून 2-2.5 किलोमीटर चालत जायला पाहिजेत. आपली जिथं गाडी लावलेली आहे तिथं, आणि तिथून मग घरी. तर चलो, असा आजचा ट्रॅक होता. तर बघूया पुढं अजून काय असेल तर दाखव. तर गाईज हे निसर्गाचं सौंदर्य बघा, म्हणजे फुलं कसली छान वाटायला लागलेत बघा. सगळीकडे ही फुलं भरून आलेत. त्यामुळे एकदम छान वाटते युनिव्हर्सिटीमध्ये. हे बघा, बघू शकता, हे एकदम छान. तर गाईज मी युनिव्हर्सिटीमध्ये एवढ्या आत आलेलो फिरायला की हे बघू शकता, हे अंधार पडला आहे. हे लाईट्स लागले जरा, त्यामुळं उजेड दिसायला लागला आहे. नंतर थोडा अंधार होत आला आहे. अजून 1-1.5 किलोमीटर तरी मला चालत जायचं आहे. आणि तिथून पुढं मग माझी गाडी घेऊन मी घरी जाणार. खूप वेळ झाला आहेच, कारण आज एक 5-6 किलोमीटर चालायचं टार्गेट ठेवून आलेलो आणि तेवढं होईल. त्यामुळं मस्त वाटतं एकदम. तर चलो, काहीच कोण सोबत असलं म्हणून फिरायला यावं किंवा मित्र असेल तरच यायला पाहिजेत असं काय नाही. आपला मूड झाला, आपण फिरायला जातो आहे, जिमला जातो आहे, आपल्याला काही म्हणजे कोण असेलच असं पाहिजेतच असं काय नाही. वन मॅन आपण फिरू शकतो आहे, व्लॉग करू शकतो आहे. त्यामुळं मी फायनली माझ्या गाडीजवळ पोचलेलो आहे इथं. आणि आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.